बजरंगबली जन्मोत्सव निमित्त आम्ही आलो आहे श्री बजरंगबली यांच्या मंदिरामध्ये. माझ्यासोबत आहे आता गावचा मित्र ओमपत्रे. मी तर इथं आधीच दर्शन करून गेलो. आता ओम सोबत आलो आहे, त्याच्यासोबत कोणी नव्हतं. ओम आता पूर्ण बजरंगबलीची पूजा करत आहे. हे आहे माझ्या गावच्या मंदिर, हे बजरंगबली. बरोबर का? होऊन गाऊ जोरान संदेश दादा पण आले आमच्यासोबत. इथे आंब्याच्या डाळ्यांचा हार बनवून चालू आहे. आपल्या ओमकडून नारळ फुटून नारळ लवकर. आज महाप्रसाद आहे, तर सर्व सामग्री इथे आणून ठेवलेली आहे. दुपारी याचे महाप्रसादाच्या स्वयंपाकाला सुरुवात होईल. सर्व सामान आणून ठेवला. आपला ऋतू दादा पण आला होता. शिवलिंग आणि नंदी महाराज. हे आहे माझ्या गावातलं हनुमान मंदिर. इथे संध्याकाळला महाप्रसाद होईल आणि महाप्रसादाची तयारी या साईडला आहे, जिथे आता माझ्या गावातील सर्व काका लोक भांडे वगैरे घासत आहे. इथे चुला वगैरे इथेच राहील आणि इथेच स्वयंपाक बनेल. आमची पूजा झाली, आता चाललो आम्ही घरी. चौकात की जायचं गावातल्या दुसऱ्या मंदिरात बजरंगबलीचे. नमस्कार.
या मंदिरातले आपले दर्शन झाले. इथं आपल्याला राजनदा भेटले. नमस्कार राजनदा. चला आता आलो संध्याकाळी आपल्या हनुमान मंदिरात. इथे महाप्रसाद चालू आहे. त्या साईडला पूर्ण स्वयंपाक वगैरे चालू आहे आणि मंडळाचे कार्यकर्ते इथे बसून आहे इथे पण. आणि या साईडला चालू आहे महाप्रसाद. आधी 7 दिवस इथे सप्ताह व कीर्तन झाले. आज शेवटला दिवस. इथे 7 दिवस सप्त्याचे कार्यक्रम चालले. हे आपले गावातले सगळे मुलं जे की महाप्रसादामध्ये कार्यकर्ते करत आहे. हा मावाला भाऊ काका. आपला मित्र ओमपत्री बी आला. सांग काय म्हणते. लय लेट आला. हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही आलो जेवण करायला आमच्या मंदिरात. सांगतो तुम्ही पण या आणि जेवणाचा आस्वाद घ्या. डाळवाची भात थोडी आहे इथं. बुंदा आहे ना? बुंदा आहे काय सांगते. बुंदा आहे बुंदा. या लवकर याकडे नाही संपून जाईल. नाही जेवत नाही राहते उद्या नाही का आजच संपते. भाजी पोळ्या पण घेता. तिकडे भाताच्या गंजाकडे जाऊन आला. बुंद्याचे फोटो रे कुठे नाही का. आपले सगळं मित्र परिवार वाढणं करू राहिले. इथे आलो आहे जिथे स्वयंपाक चालू आहे. एक साइड आपल्या इथे डब्बे द्यायची पण व्यवस्था केली आहे आणि इथे स्वयंपाक चालू आहे. आपल्या गावातले सर्व मंगेश दादा वगैरे बाल्या भाऊ आपले मोठे भाऊ असं नाही. तर आपले बाल्याभाऊ आपले कुठे राहते. स्वयंपाक कंटिन्यू चालू आहे. भाताचे गंध वगैरे जे की आपले गुरुदादा पाहू राहिले. हो बिलकुल. बसलो आम्ही आता सगळे जेवण करायचं. यस बिलकुल श्रीकांत. आपल्याला सगळे सपोर्ट करणारे सहकारी मित्रगण श्रेयस धुळे माझा मित्र आणि माझ्या गावातली पब्लिक झाले. आणि आता गर्दी पण वाढू राहिली. जेवणारायची गर्दी. माझ्या गावातली मंडळी चालू आहे. सगळेजण दादू वाढू राहिला अजून. छान. ही जेवणाची गडबड आता अशीच चालू राहील. थोडी जेवण करत आहे म्हणजे काका मित्र परिवार वगैरे आले. आपला आजचा ब्लॉग इथंच खतम झाला. आय होप की तुम्हाला आवडला असेल. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.